याच्यामध्ये अटक करायला पाहिजे। आम्ही आमच्या महापुरुषांचा, आमच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही आणि याकरता आम्ही हा गुन्हा दाखल करतोय। सर, गेल्या अनेक दिवसांपासून छावा चित्रपट गाजताना पाहायला मिळतो। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यामध्ये संपूर्ण दाखवला आलेला आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य आता त्यावरून होत आहेत। कसं बघताय या सगळ्याकडे? नाही नाही, तेच म्हणतोय, म्हणून तर त्या लोकांवरती गुन्हे दाखल करा, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा। लोकांच्या भावना भडकवण्याचं हे काम करतात, यामागे यांची वेगळी भावना आहे। यात राज्यामध्ये दंगली घडवायच्या, यात गोरगरीब लोकांचे प्राण घालवायचे, दंगली घडवून अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि याकरता आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करतो। आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे का हे राजकीय स्टंट आहे, मात्र कारवाई झाली पाहिजे, मात्र हे सरकार त्यावरती कारवाई करणार का आणि केली तर आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या दरवाजामध्ये, त्यांच्या घरामध्ये घाण टाकलेलं आहे। त्यांना ते बोलणारच नाही त्यांच्या विरुद्ध, कारण मतांसाठी ते लाचार झालेले आहेत। आदित्य ठाकरे हे काय बोलतात यावर काय आम्ही करावं हे आम्ही ठरवणारे। आदित्य ठाकरेंचे आम्ही काही गुलाम नाहीये, त्यांनी सोनिया गांधींची जी गुलामगिरी पत्करले त्यांनी त्यांचं पाहावं। तुम्ही येऊन या ठिकाणी आता या ठिकाणी तक्रार दाखल करतात, गुन्हा दाखल करण्यासाठी आलात शिवसेना म्हणून, तर काय वाटतं ठाकरे गट शिवसेना ते देखील आहेत, त्यांचे देखील कार्यकर्ते जातील का त्या संदर्भात अधिकाधिक केस होतील का? उभाट आणि पाठीचा कणा त्यांचा पूर्णपणे मोडलेला आहे, मतांसाठी लाचारी करतायत, त्यामुळे त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये। सर,